चला, गसेटेड बेसवर आपल्याला आज क्वेश्चन घ्यायचा आहे. क्वेश्चन लिहा. डिझाइन गसेटेड बेस, डिझाइन गसेटेड बेस फॉर अ कॉलम, डिझाइन गसेटेड बेस फॉर अ कॉलम ISWB 400 ISWB 400 at the rate 66.7 kg per meter, at the rate 66.7 kg per meter with cover plate 300 by 16 mm 300 by 16 mm 300 by 16 mm at each flange full stop. It is carrying axial factored load of 2500 kilonewton. Axial factored load of 2500 kilonewton. Full stop. The grade of concrete for pedestal is M20 sorry is M20 लिहिला का सगळ्यांनी क्वेश्चन लिहिला? हो सर. ठीक आहे. आता सगळ्यांनी स्टेप्स ओपन करायचे आहे. आपली पहिली स्टेप काय? सर्वात पहिले आपल्याला काय करावं लागतं? जे आपण स्लॅब बेस मध्ये पहिल्या ज्या 2 स्टेप होत्या त्याच आपल्या कशात राहणार आहे? आता गसेटेड बेस मध्ये राहणार आहे. पहिल्या 2 स्टेप सेम आहे. ओके, मग सर्वात पहिले आपली सवय काय? दिलेला गिवन डाटा आपण लिहून घेतो. कोणताही न्यूमेरिकल असो, दिलेला गिवन डाटा आपण लिहून घेतो. मग सांगा गिवन डाटा मध्ये आपल्याला काय काय दिलंय? सांगा गिवन डाटा मध्ये काय काय दिलंय? ISWB 400 ISWB 400 आणि at the rate 66.7 kg per meter. ओके, पुढे अजून काय दिलेलं आहे आपल्याला? त्यांनी आपल्याला कव्हर प्लेट दिलेलं आहे. कव्हर प्लेट आता ह्या एक नवीन मुद्दा आहे, पण काय अवघड नाहीये. तुम्हाला मी डायग्राम मध्ये दाखवून देईल. जस्ट त्या दिलेल्या आहे त्या आपल्याला 300 बाय 16 त्या आपल्याला बेस प्लेटची विड्थ कन्सिडर करण्यासाठी त्याची थिकनेस लागणार आहे. एवढाच आहे फक्त. कव्हर प्लेटची साईज किती दिली आहे? 300 बाय 16 mm. सांगतो मी, सोपं आहे, काय नाही. नेक्स्ट, ऍक्सियल फॅक्टर लोड. ओके, म्हणजे पीओ आपल्याला दिलेला आहे त्यांनी 2500 किलो न्यूटन. त्याच्यानंतर आपल्याला त्यांनी काय दिलेलं आहे? ग्रेड ऑफ कॉन्क्रीट. म्हणजे आपल्याला त्यांनी एफसीके दिलाय. एफसीके 20 न्यूटन पर mm स्क्वेअर. स्क्रीन क्लिअर आहे ना? कुठेच ब्लर वगैरे होत नाही ना? नाही सर. ठीक आहे, चला लक्ष द्या. मग आता सर्वात पहिली स्टेप काय असते आपली याच्यामध्ये? की बिअरिंग काय काढायचं आपल्याला? बिअरिंग स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट काढायची. बिअरिंग स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट. मग बिअरिंग स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट साठी आपल्याकडे काय फॉर्म्युला आहे? 0.45 इंटू एफसीके. जे आपण याच्यात केलेलं होतं स्लॅब बेस मध्ये, तेच आपल्याला इथे करायचंय. इथे उत्तर येते याचं 9 न्यूटन पर mm स्क्वेअर. कॅल्सी तुम्हाला घ्यायचंय सोबत. 9 न्यूटन पर mm स्क्वेअर. त्याच्यानंतर नेक्स्ट सेकंड नंबरची स्टेप काय आपली? सेकंड नंबरची स्टेप काय सांगा? आपल्याला काय करायचंय? एरिया ऑफ बेस प्लेट काढायचा आहे का तनिष्क? फाइंड आउट
एरिया ऑफ बेस प्लेट. ओके, जे आपण स्लॅब बेस मध्ये केलं तेच आपल्याला इथं रिपीट करायचंय. ओके, म्हणजे स्लॅब बेसच्या ज्या स्टेप आहे त्या तुम्हाला लिहून दिल्या, त्या पाठ करायच्या. गसेटेड बेसच्या स्टेप पण तुम्हाला व्यवस्थित लिहून दिलेल्या आहे, त्या आता तुमच्या वहीमध्ये पाहिजे होत्या. जर तुम्ही लेक्चर बघितलं असेल तर तुम्हाला सांगता आलं असतं. मग आता काय याचा फॉर्म्युला, एरिया PU अपॉन बिअरिंग स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट. मग आता फॅक्टर्ड लोड किती दिला आपल्याला, 2500. त्याला काय करायचं, 10⁻³ करायचं, डिवाइड बाय 0.45 इंटू FCK ची व्हॅल्यू काय 20. म्हणजे ते आलेलंच आहे ऑलरेडी आपल्याकडे. 9 उत्तर आलेलं आहे, ते 9 जसलं तसं लिहायचं. आणि मला एरिया रिक्वायर्ड सांगा. एरिया रिक्वायर्ड किती आला याच्यानी, एरिया रिक्वायर्ड किती आला सांगा. 2500 इंटू 10⁻³ डिवाइडेड बाय 9 किती आला एरिया रिक्वायर्ड. एरिया रिक्वायर्ड आला तुमचा 277.77 इंटू 10⁻³ 277.77 इंटू 10⁻³ mm चा स्क्वेअर. बरोबर आलाय का एरिया, सांगा सगळ्यांनी. एरिया बरोबर आहे का कॅल्क्युलेशन मध्ये, सांगा एरिया बरोबर आहे का. हो सर. ठीक आहे. आता स्टेप नंबर 3 मध्ये आपल्याला काय करायचं असतं, आता आपल्याला गसेट प्लेटचं डिझाईन करायचंय. ओके, डिझाईन ऑफ गसेट प्लेट इथे लिहायचं, डिझाईन ऑफ गसेट प्लेट. तर गसेट प्लेटचं डिझाईन करताना आपल्याला दोनच क्रायटेरिया लक्षात ठेवायचे जे आपल्याला आयएस कोडनी दिलेले. एक तर गसेट प्लेटची थिकनेस अशी ऍझ्युम केली पाहिजे की जो तुम्ही त्याला जो क्लीट अँगल जॉईंट करणार आहे, जो क्लीट अँगल तुम्ही त्याला जॉईंट करणार आहे, त्या क्लीट अँगलची थिकनेस आणि गसेट प्लेटची थिकनेस ही इज इक्वल टू आली पाहिजे. आणि ती आपल्याला किती ऍझ्युम करायची, तर 10 ते 12 mm आपल्याला ऍझ्युम करायची. ओके, म्हणजे गसेट प्लेटच्या थिकनेस जर आपण आता ऍझ्युम केली तर जो नंतर आपण क्लीट अँगल ऍझ्युम करणार आहे त्याची थिकनेस आपल्याला ऑलरेडी माहिती होऊन जाईल. कारण की थिकनेस ऑफ क्लीट अँगल इज इक्वल टू थिकनेस ऑफ गसेट प्लेट पाहिजे असं आपल्याला IS 800 नी सांगितलेलं आहे. मग आपण इथं लिहायचं ऍज पर IS 800 2007. ओके, आपल्याला काय करायचंय, थिकनेस ऑफ गसेट प्लेट इज इक्वल टू थिकनेस ऑफ क्लीट अँगल. जो अँगल आपण जॉईंट करतो त्याला क्लीट अँगल म्हणतात. ओके, ठीक आहे, एक मिनिट. जो अँगल आपण जॉईंट करतो त्याला क्लीट अँगल म्हणतात, जो फ्लेंजला जॉईंट असतो त्याला क्लीट अँगल म्हणतात. ओके, मग आता आपल्याला ती किती ऍझ्युम करायची आहे, अज्युम इन बिटवीन 10 mm टू 12 mm. बरोबर. मग आता किती ऍझ्युम करायची, तर इथे लिहायचं टेक 10 mm. मग गसेट प्लेटची थिकनेस आपली इथं झाली. इथपर्यंत कोणाला डाऊट आहे का, तुम्हाला ज्या स्टेप लिहून दिल्या आहेत त्याच मी फॉलो करतोय. ओके, गसेट प्लेटची थिकनेस ऍझ्युम करायची आपल्याला, फक्त क्रायटेरिया लक्षात ठेवायचा की ती थिकनेस आणि जो क्लीट अँगल जोडणार आहे त्याची थिकनेस सारखीच आली पाहिजे. मग आता नेक्स्ट आपल्याला चौथ्या ह्याच्यात काय करायचंय, डिझाईन ऑफ क्लीट अँगल. आणि एक लक्षात ठेवा पोरांनो, जर तुम्हाला गसेटेड बेसची डायग्राम पाठ असेल ना, जी थेरी मध्ये तुम्हाला मी क्वेश्चन टाकला होता डिफरन्स बिटवीन स्लॅब बेस आणि गसेटेड बेस, तर ती डायग्राम किंवा जी न्यूमरिकल, आता मागचं जे न्यूमरिकल झालं त्याच्यामध्ये जी डायग्राम तुम्ही पाठ केली असेल ना, ते एकदा डायग्राम लक्षात राहिली ना गसेटेड बेस कसं असतं, तर मग त्याच्यावरून आपण वन बाय वन गोष्टी काढतोय. पहिले सेक्शन येईल, तो आपल्याला दिलेला असतो, त्याला आपल्याला हात लावायची गरज नाही. सेक्शनच्या बाजूला गसेट प्लेट येते, मग लगेच गसेट प्लेटचं डिझाईन केलं आपण, त्याची फक्त थिकनेसच आपल्याला डिझाईन करावं लागते. त्या गसेट प्लेटच्या बाजूला आपल्याला काय प्रोव्हाइड करायचं आहे, क्लीट अँगल प्रोव्हाइड करायचं. मग आता जे करणार आहे आपण ते क्लीट अँगलचं डिझाईन करणार आहे. मग क्लीट अँगलचं झाल्यानंतर त्याच्या खाली आपल्याला बेस प्लेट डिझाईन करावं लागते. मग बेस प्लेटचा एरिया आपण ऑलरेडी काढलाय, त्याची लेंथ आणि विड्थ काढण्यासाठी जी प्रोसिजर आहे ती फॉलो करायची. त्याच्यानंतर ती बेस प्लेट खाली कॉन्क्रीट मध्ये आपल्याला कनेक्ट करायची, त्यासाठी अँकर बोल्ट लागतात.
त्या अँकर बोल्ट आपण डायरेक्ट 420 च्या अझ्युम करतो. त्या अँकर बोल्ट आपण डायरेक्ट 420 च्या अझ्युम करतो. ओके. आणि मग त्याच्यानंतर आपल्याला बोल्टेड सांगितलं असेल तर बोल्टेड किंवा वेल्डेड सांगितलं असेल तर वेल्डेड कनेक्शन आपल्याला डिझाईन करायचे. कळालं का? जर तुमची डायग्राम पार्ट आहे ना, तर त्या डायग्राम मध्ये ज्या ज्या गोष्टी ना त्या काढण्यासाठी लगेच तुमच्या डोक्यामध्ये स्टेप ट्रिगर होतील जर तुम्ही अभ्यास केला तर. कळतंय का तनिष? श्रद्धा माईक ऑफ, सॉरी स्नेहल माईक ऑफ कर जर बोलायचं नसेल तर. बोलायचं असेल तेव्हाच माईक ऑन कर. चला आता डिझाईन ऑफ क्लीट अँगल. डिझाईन ऑफ क्लीट अँगल मध्ये पहिले आपण काय करतो, लेंथ ऑफ क्लीट अँगल, लेंथ ऑफ क्लीट अँगल should not be greater than 100, सॉरी should not be less than 100 mm येते. आय थिंक लेस दॅन आहे का ग्रेटर दॅन आहे बघा. लेंथ ऑफ क्लीट अँगल बघा, लेस दॅन आहे का ग्रेटर दॅन आहे क्लीट अँगलची लेंथ. तनिष्क लेस दॅन आहे का ग्रेटर दॅन आहे क्लीट अँगलची लेंथ? 100 mm पेक्षा कमी नको का जास्त नको? चेक करा. 100 mm पेक्षा कमी नको. नाही नाही, इथं मी हे जे केलंय ते बरोबर आहे का ते सांगा मला. इथं लेस दॅनचं चिन्ह आहे, नॉट लेस दॅन पाहिजे का नॉट ग्रेटर दॅन पाहिजे? तनिष्क आपलं मागचं न्यूमरिकल तुम्ही डाउनलोड केलंय का नाही माहिती नाही, बघावं लागेल. ते बघायचंय सगळं तुम्हाला. क्लीट अँगलची लेंथ 100 mm पेक्षा कमी नको का 100 mm पेक्षा जास्त नको? काय लिहून दिलं होतं सांगा मला. लेंथ ऑफ क्लीट अँगल 100 mm पेक्षा कमी नको सांगितलं होतं ना सर तुम्ही. ठीक आहे, मग शुड नॉट बी लेस दॅन 100 mm. ओके ठीक आहे. चला मग आता आपल्याला असा अँगल शोधायचा आहे की ज्याची जी लेंथ आहे ती 100 mm पेक्षा जास्त किंवा इज इक्वल टू पाहिजे आणि त्याची थिकनेस 10 mm पाहिजे. मग आता फ्रॉम इथं लिहायचं, फ्रॉम स्टील टेबल आपल्याला तसा अँगल शोधायचा आहे. मग सांगा कोणता घेणार? ISA. कोणता अँगल घेतो सांगा? ते 10 mm तर थिकनेस आहे तनिष्क, ते 10 mm चं नको सांगू मला. 10 mm थिकनेस आहे त्याचं नको सांगू. तर मला विचारायचं होतं, इक्वल त्याचे हे पाहिजे साइजेस की वॅरिंग पण चालेल? व्हॅरिंग पण चालतील, इक्वलच पाहिजे अशी गरज नाही, व्हॅरिंग पण चालणार आहे आपल्याला. वॅरिंग मध्ये काही एक्स्ट्रा कॅल्क्युलेशन तर होणार नाही ना? नाही काहीच नाही. अनइक्वल पण चालेल अँगल आणि इक्वल अँगल पण चालेल. फक्त एक जी लेंथ आहे म्हणजे जी लेंथ तू कनेक्ट काढणार आहे, कनेक्टेड लेंथ तुझ्या गसेट प्लेटला जी कनेक्ट करणार आहे तिची 100 mm पेक्षा कमी नको, असा क्रायटेरिया. तर 100 × 100 × 10 घ्यायचं का? चालतंय, म्हणजे ISA अँगल प्रोव्हाइड करतो आपण असं त्याचा अर्थ झाला. हो ठीक आहे. तरी मला एकदा क्रॉस चेक करून घेऊ द्या. ठीक आहे, शुड नॉट बी लेस दॅनच आहे, बरोबर आहे तुमचं, तेच सांगितलं होतं आपण. मग 100 बाय अनइक्वल घेतलं तरी चालतंय, काय हरकत नाही. 100 बाय 10 mm. पण आता एक्झामला आपल्याला अनइक्वलला कसं आहे, मग ती लेंथ आपल्याला चुकून ही दुसरी जी लेंथ जी आपल्याला पकडावं लागते ती चुकून पहिली पकडायला नको. याच्यासाठी इक्वलच घ्यायचं म्हणजे काही संबंधच उरत नाही. जनरली एक्झाम साठी आपल्याला सोयीस्कर काय राहील ते इक्वल अँगल राहील, पण असं कंपल्शन नाही आयएस कोडने कुठं दिलेलं की तुम्ही इक्वलच अँगल डिझाईन करा किंवा अनइक्वल अँगल प्रोव्हाइड करा, असं काही कंपल्शन नाहीये. ओके, मग कळालं का? आता आपण क्लीट अँगल प्रोव्हाइड केला ज्याची 100 mm कनेक्टेड लेंथ होती आणि 10 mm त्याची थिकनेस होती, विच इज इक्वल टू थिकनेस ऑफ गसेट प्लेट होती. इथपर्यंत कळालं का मला सांगा? हो सर. ओके, मग आता नेक्स्ट आपल्याला काय करायचंय? क्लीट अँगल झाला आपला, गसेट प्लेट झाली. आता आपल्याला पाचव्याच्यात काय करायचंय? विड्थ ऑफ बेस प्लेट. बेस प्लेटची आपल्याला विड्थ काढायची. मग आता इथं तुम्हाला हे जे कव्हर प्लेट दिली ना त्यांनी, ही जी कव्हर प्लेट दिलेली, ह्या कव्हर प्लेटचा संबंध आता येणार आहे. म्हणजे ती कुठे येणार आहे तर त्याच्यासाठी आपल्याला डायग्राम ड्रॉ करावं लागेल. आता लक्ष द्या. ओके,
आता बघा, हा आपल्याला सेक्शन दिलेला आहे, हा आपल्याला सेक्शन दिला आहे, ही सेक्शनची थिकनेस आहे जर तुम्हाला दिसत असेल तर. आता तो सेक्शन आपल्याला ह्या बेस प्लेटला कनेक्ट करायचा आहे खाली, तो सेक्शन आपल्याला या बेस प्लेटला कनेक्ट करायचा आहे आणि त्या बेस प्लेटचीच विड्थ आपल्याला फाइंड आउट करायची आहे. आता बेस प्लेट, या बेस प्लेटची जी विड्थ असणार आहे तीच आपल्याला फाइंड आउट करायची आहे, बी. ओके, डायग्राम दिसते का तुम्हाला? दिसते. हो सर. मग आता हा सेक्शन आहे. आता सेक्शनला त्यांनी काय सांगितलंय, कव्हर प्लेट अटॅच केलेली. कव्हर प्लेट म्हणजे काय, दुसरं तिसरं काय नाही, फक्त सेक्शनच्या अगोदर अशी इथं एक कव्हर प्लेट त्यांनी दिलेली आहे, ज्या कव्हर प्लेटची थिकनेस तुम्हाला मॅटर करणार आहे. 300 बाय किती ती, 300 बाय 16 mm. तर थिकनेस आपल्याला गरजेची कव्हर प्लेटची, कव्हर प्लेटची थिकनेस आपल्याला लागणार आहे, कव्हर प्लेट. ओके, मग ही कव्हर प्लेट झाल्यानंतर आपली काय येणार आहे, आता गसेट प्लेट येणार आहे. कव्हर प्लेट झाल्यानंतर आपली काय येणार आहे, गसेट प्लेट येणार आहे. मग इथून मी ब्ल्यू मध्ये ही गसेट प्लेट काढतो आणि गसेट प्लेटची पण आपल्याला थिकनेसच मॅटर करते. ओके, ही झाली तुमची गसेट प्लेट. गसेट प्लेट. ओके, आणि गसेट प्लेटची थिकनेस आपण किती केली, अज्यूम 10 mm. 10 mm. आणि गसेट प्लेट झाल्यानंतर आता आपल्याला जो क्लीट अँगल आपण प्रोव्हाइड केला, तो क्लीट अँगल 100 बाय 100चा इथे तुम्हाला दाखवावा लागेल इक्वल. ओके, हा झाला क्लीट अँगल तुमचा 100 बाय 100 बाय 10 mm. आणि आता जे उरलेलं आहे ना, ते ओव्हरहँग तुम्हाला मी सांगितलं, ओव्हरहँग काय करायचं, अज्युम करायचं. हे किती, 50 ते 100 मध्ये अज्युम करायचं. हे 100 mm जर आपण अज्युम केलं, अज्युम, हा आहे तुमचा क्लीट अँगल, क्लीट अँगल. आणि हे जे आहे तुमचं हे ओव्हरहँग किंवा बेरिंग तुम्ही म्हणू शकता, जेवढं सुटलेलं आहे तेवढं ओव्हरहँग. ओके, मग आता तुमच्याकडे सगळ्या लेंथ आहे, तुमच्याकडे सेक्शनची डेप्थ पण आहे. किती सेक्शनची डेप्थ, 400 mm. सेक्शनची डेप्थ किती तुमच्याकडे, 400 mm. मग आता साधा कॉमन सेन्स मित्रांनो करायचं आहे इथं, तुम्हाला फक्त सगळ्या लेंथ ऍड करत जायच्या आहे, तुम्हाला बेस प्लेटची लेंथ मिळणार आहे. तनिष्क, कळाली का डायग्राम? डायग्राम कळाली का तनिष्क? येस और नो? ठीक आहे, स्क्रीन वगैरे क्लिअर आहे का? स्क्रीन वगैरे क्लिअर आहे, आवाज व्यवस्थित येतोय माझा? चालते, चला लक्ष द्या. मग आता मला सरळ सरळ ऍडिशन करून सांग तनिष्क की काय येणार इथं. आता विड्थ ऑफ बेस प्लेटला आपण बी लिहू, आपल्याला काय ऍड करावं लागेल, पहिले 400 म्हणजे सेक्शनची विड्थ ऍड करावं लागेल 400, प्लस आपल्याला 2 इंटू कव्हर प्लेट करावं लागेल. 2 इंटू कव्हर प्लेटची थिकनेस किती आहे, 16, प्लस आपल्याला 2 इंटू गसेट प्लेटची थिकनेस करावं लागेल. 2 इंटू गसेट प्लेट किती आहे, 10चा, प्लस आपल्याला काय करावं लागेल, 2 इंटू डायरेक्ट अँगलची लेंथ करावं लागेल. 2 इंटू अँगलची लेंथ किती, एका पायाची 100, आणि मग आता आपल्याला प्लस 2 इंटू ओव्हरहँग करावं लागेल. ओव्हरहँग किती घेतला आपण, 100 घेतला. ओके, सरळ सरळ स्नेहल जे इथं दिसतंय ना तुला, ते ऍड करत जायचे. 400 प्लस 2 इंटू कव्हर प्लेटची थिकनेस, प्लस 2 इंटू गसेट प्लेटची थिकनेस, प्लस 2 इंटू लेंथ ऑफ लेग ऑफ अँगल, आणि प्लस 2 इंटू ओव्हरहँग. कळतंय का मला? हो सर, हो सर, माझं नेटवर्क गेलं होतं, ऐकलं मी आता. ठीक आहे, चालते. चला सांगा मग आता लेंथ किती सांगा, लेंथ किती सांगा. श्रद्धा आज ऍबसेंट आहे, ती आलेली नाही वाटतं, काय माहिती काय कारण. चला सांगा किती आली लेंथ तनिष. 852 बरोबर आहे का, क्रॉस चेक करा. 852 म्हणजे राऊंड, ठीक आहे 852 घेऊ आपण आता, राऊंड फिगर करायला नको. 852 mm, 852 mm बरोबर आहे का स्नेहल लेंथ? एक सेकंड सर, कॅल्क्युलेट करते मी. ठीक आहे, स्क्रीन वगैरे क्लिअर आहे, आवाज व्यवस्थित येतोय? सर माझा नेटवर्क इश्यू आहे. ठीक आहे, चालते. तनिष क्लिअर आहे ना स्क्रीन?
सर एकदा ते व्हॅल्यूज तुम्ही रिपीट डिक्टेट करू शकता का? 400 प्लस 400 प्लस 2 इंटू 16 प्लस प्लस 2 इंटू 10 हा प्लस 2 इंटू 100 हा आणि प्लस 2 इंटू 100. हा शेवटचा जो 100 आहे ना तो ओव्हरहँग वाला इकडं बेरिंग वाला. ओके. बरोबर आहे का? हो राईट आहे. ठीक आहे. मग आता आपल्याला एरिया आपल्याकडे आहे, आपल्याकडे एक विड्थ आहे. मग आता आपल्याला काय काढावं लागेल? फक्त लेंथ काढावं लागेल. मग इथे लिहायचं फाइंड आउट लेंथ ऑफ बेस प्लेटची लेंथ आपल्याला फाइंड आउट करायची. मग लेंथ कशी करायची? L इज इक्वल टू एरिया रिक्वायर्ड डिवायडेड बाय बी. बरोबर. मग एरिया रिक्वायर्ड आपला किती आलेला आहे? 277.77 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय विड्थ किती आली आहे? 852. सांगा मग लेंथ किती आली? 326.02. 326.02. ओके. मला राऊंड फिगर आपण करू शकतो 400 किंवा 350 घेऊन टाकू. पण आता याला चेक काय करायचं की तुम्हाला जो दिलेला सेक्शन आहे ना त्याची विड्थ किती आहे? त्याच्या विड्थ पेक्षा जास्त यायला पाहिजे तशी राऊंड अप करायची. सांगा मग तुम्हाला जो ISWB 400 दिलाय त्याची विड्थ किती आहे? त्याच्यापेक्षाही जास्त यायला पाहिजे अशी राऊंड अप करायची. म्हणजे आपलं डिझाईन फेल नको जायला. त्याच्यासाठी बाकी काही नाही. सेक्शनची विड्थ 450. तनिष्क ISWB 400 ची विड्थ 450. डेप्थ पेक्षा जास्त नाही राहणार. व्यवस्थित बघा स्टील टेबल. विड्थ ऑफ फ्लेंज का? विड्थ ऑफ फ्लेंज 200 सर 200. ठीक आहे. मग आपली ही 326 आली आहे तर आपण याला 350 mm अज्युम करू शकतो आणि इथं लिहू शकतो की प्रोव्हाइड 852 बाय 350 mm साइज. कोणाची साइज असणार आहे ही? साइज ऑफ बेस प्लेट. ओके. आता मेन महत्वाचं आपलं काय राहिलं? ते राहिलं म्हणजे आपलं थिकनेस ऑफ बेस प्लेट. आपण आता बेस प्लेटचा ऍक्च्युअल एरिया इथं फाइंड आउट करून घेतला. आता थिकनेस ऑफ बेस प्लेट आपलं राहिलंय. ओके. मग आता थिकनेस ऑफ बेस प्लेट काढण्यासाठी आपल्याला पुढच्या स्टेप करावं लागतील. इथपर्यंत क्लिअर आहे का? मला सांगा. हो सर. तनिष्क मेसेज कर, क्लिअर आहे का? ठीक आहे. मग आता थिकनेस ऑफ बेस प्लेट आपलं मेन काढायचं आहे ते आपण काढू. काही कळत नसेल तर विचारून घ्या. 10 ते 12 मार्क्सला आपल्याला क्वेश्चन येतो एक्झामला. त्याच्यामुळे सॉल्व्ह करताच आला पाहिजे. आणि सोपं आहे, काय अवघड नाही. तुम्ही आता बघताय ज्या मी स्टेप दिलाय ना त्या स्टेपला तुम्हाला स्टिकअप राहायचंय. बिलकुल त्या स्टेप पासून डिस्ट्रॅक्ट व्हायचं नाहीये. अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला स्टेप बनवून दिलाय मी. तसेच फॉलो करायचे आणि पूर्ण मार्क घ्यायचे आपल्याला. चल मग आता नेक्स्ट आपली कितवी स्टेप असणार आहे? ही स्टेप नंबर 5 नाही, स्टेप नंबर 6. स्टेप नंबर 6 6व्या नंबरला आपल्याला काय करायचंय? फाइंड आउट थिकनेस ऑफ बेस प्लेटची थिकनेस आपल्याला फाइंड आउट करायची. मग थिकनेस फाइंड आउट करण्यासाठी सर्वात पहिले आपल्याला काय करावं लागेल? नेट बिअरिंग प्रेशर फाइंड आउट करावं लागेल. म्हणजे छोटा W फाइंड आउट करावं लागेल. मग छोटा W चा आपला रेग्युलर फॉर्म्युला काय आहे? फॅक्टर्ड लोड अपॉन एरिया प्रोव्हाइडेड. फॅक्टर लोड किती आहे? 2500 इंटू 10⁻³ आणि प्रोव्हाइड एरिया आपण किती केलेला आहे बेस प्लेटचा? 852 बाय 350. 852 बाय 350. सांगा मग W ची व्हॅल्यू किती आली? सांगा.
किती आली तनिष्क डब्ल्यू ची व्हॅल्यू? 2500 10⁻³ डिवायडेड बाय 852 इंटू 350 तुझी आली 8.38 बरोबर आली का? चेक कर. 8.38 बरोबर आली का? ओके करेक्ट. 8.38 न्यूटन पर mm². हा आला तुझा डब्ल्यू. त्याच्यानंतर सेकंड याच्यात बी मध्ये आपल्याला काय करायचंय? डब्ल्यू फाइंड आउट झाल्यानंतर फाइंड आउट क्रिटिकल मुवमेंट. ओके, मग क्रिटिकल मुवमेंटला आपण कशी डिनोट करतो? एम. आणि एम चा फॉर्म्युला काय? डब्ल्यू इंटू C1 चा स्क्वेअर डिवायडेड बाय 2. डब्ल्यू इंटू C1 चा स्क्वेअर डिवायडेड बाय 2. मग आता आपल्याला डब्ल्यू माहिती झालाय, फक्त C1 काढायचं. आणि C1 म्हणजे काय? ओव्हरहँग पोर्शन आहे. आणि ओव्हरहँग पोर्शन काय असतो हे मी तुम्हाला मागच्या न्यूमरिकल मध्ये सांगितलंय. त्याच्यासाठी आपल्याला परत एकदा काय करावं लागेल? डायग्राम ड्रॉ करावं लागेल. बघा लक्ष द्या. आता ही डायग्राम मी ड्रॉ करतो. हा आपला सेक्शन आहे जो की आपल्याला एक क्वेश्चन मध्ये ऑलरेडी दिलेला आहे. एक्झाम मध्ये सेक्शन दिलेला असणार आहे. त्याची डेप्थ आपल्याला माहिती आहे, ती असणार आहे 400 mm. त्याच्यानंतर इकडे आपण कव्हर प्लेट प्रोव्हाइड केली. ही आपली बेस प्लेट आहे. ही बेस प्लेट असणार आहे. बेस प्लेटची तुमची विड्थ असणार आहे 852 mm, जी की आपल्याला लागणार आहे. ही कव्हर प्लेट आहे. ती कव्हर प्लेट 16 mm ची आहे. आपल्याला कव्हर प्लेटचं फक्त थिकनेस लागते, म्हणून मी फक्त थिकनेस घेतली. त्याच्यानंतर गसेट प्लेट आहे. गसेट प्लेटची पण आपल्याला थिकनेस लागते. ती थिकनेस घेतली आपण. ती म्हणजे किती? 10 mm. त्याच्यानंतर हा क्लीट अँगल आहे. हा क्लीट अँगलचं आपल्याला काय लागतं? त्याची पण आपल्याला थिकनेसच लागणार आहे. आणि ती थिकनेस घेतली 10 mm. ओके, मग आता आणि हा जो एवढा ओव्हरहँग आहे तो ओव्हरहँग किती आहे? 100 mm चा. ओके, मग आता आपल्याला करायचं काय? आपल्याला इथे C1 फाइंड आउट करायचं. तर C1 काय असतो? या क्लीट अँगलच्या फेस पासूनचं आउटर पर्यंतचं डिस्टन्स, हे असं तुमचं C1. मग हा टोटल पोर्शन आला तुझा C1 वाला. मग तुला डायरेक्टच काढता येईल C1 ची व्हॅल्यू. त्याच्यात काही मोठं रॉकेट सायन्स नाहीये. सरळ सरळ तुला काय करायचंय? व्हॅल्यूज मायनस करत जायचे आणि त्याला डिवाइड बाय 2 घ्यायचे. म्हणजे टोटल 852 तुझी C1 म्हणजे काय? टोटल 852. हा टोटल मधून तुला 400 मायनस करायचा आहे. 400 मायनस केला तू. त्याच्यानंतर मायनस 2 इंटू 16 केला, मायनस 2 इंटू 10 केला आणि मायनस 2 इंटू 10 केला. हे केल्यानंतर जे उत्तर येईल त्याला डिवाइड बाय 2 करायचं. कारण की हे सगळं मायनस केल्यानंतर तुमचं दोघं मिळून उत्तर येतं आणि तुम्हाला एकच C1 पाहिजे म्हणून डिवाइड बाय 2 केला. सांग C1 ची व्हॅल्यू किती आली? C1 ची व्हॅल्यू किती आली सांग? किती आली? C1 ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट कर. पटकन. कळालं का C1 कसा काढला? त्या डायग्राम मध्ये एकदा चेक कर. रेड लाईन मी कुठून कुठपर्यंत घेतलेली. सोपं आहे, सिंपल मॅथमॅटिक आहे. एवढं काय रॉकेट सायन्स नाही त्याच्यामध्ये. जे आपण इयत्ता 10वी ला शिकतो तेच आपल्याला इथं करायचंय. फक्त मायनस करत जायचंय आणि नंतर डिवाइड करायचे. 190 आली का चेक कर. नाही 262 कस काय येणार स्नेहल? 262 नाही येऊ शकत. व्यवस्थित बघा. 852 मधून 400 वजा केला हा, वजा 2 इंटू 16 वजा 2 इंटू 10 आणि वजा 2 इंटू 10 डिवाइड बाय 2 केलं. 190 येते. 190 चेक करा. 190 mm चेक करा एकदा. चेक करा. 262 नाही येणार. मी पण परत एकदा चेक करतो. 852 मायनस 400 मायनस 190 येते. 190 चेक कर स्नेहल व्यवस्थित. ओके,
मग आता हे झाल्यानंतर आपल्याला करायचं काय, C1 आल्यानंतर एम ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करू शकतो. मुवमेंट, क्रिटिकल मुवमेंट, डब्ल्यू किती आपला आलेला आता 8.38 इंटू 190 चा स्क्वेअर डिवाइडेड बाय 2. सांगा एम ची व्हॅल्यू किती आली, एम ची व्हॅल्यू किती आली सांगा, एम ची व्हॅल्यू सांगा. 8.38 इंटू 190 चा स्क्वेअर डिवाइडेड बाय 2. एम आला तुमचा 151.259, 151.259, 151.259 इंटू 10⁻³ न्यूटन, न्यूटन डॉट एम एम, न्यूटन डॉट एम एम. ओके, हा झाला तुमचा एम. आता तुम्हाला नेक्स्ट काय करायचंय, क्रिटिकल मुवमेंट झाल्यानंतर तुम्हाला डिझाइन मुवमेंट फाइंड आउट करायची. क्रिटिकल मुवमेंट झाल्यानंतर आपल्याला डिझाइन मुवमेंट फाइंड आउट करायची. मग डिझाइन मुवमेंट साठी फॉर्म्युला काय आपला, डिझाइन मुवमेंट साठी फॉर्म्युला काय बघा, सी पार्ट मध्ये फाइंड आउट डिझाइन मुवमेंट्स. मग डिझाइन मुवमेंट साठी फॉर्म्युला काय, डिझाइन मुवमेंटला आपण एमडी ने डिनोट करतो. फॉर्म्युला काय जो आयएस कोड मध्ये दिलाय 1.2 इंटू ZP इंटू FY अपॉन गॅमा MO. चेक करा फॉर्म्युला बरोबर आहे का, बरोबर आहे. मग आता याच्यात ZP म्हणजे आपल्याला काय घ्यायचं आहे, तर सेक्शनल, प्लास्टिक सेक्शनल मॉड्युलस घ्यायचा आणि तो काय B इंटू T चा स्क्वेअर डिवाइडेड बाय 6. आता याच्यात जो B ची व्हॅल्यू आहे ती आपल्याला 1 कन्सिडर करायची, पर युनिट कन्सिडर करायची आपल्याला, म्हणून तिथं 1 घ्यायचा. म्हणजे MD चा येईल 1.2 इंटू 1 किंवा B म्हणजे 1 इंटू T चा स्क्वेअर इंटू FY आपण 250 घेतो डिवाइडेड बाय 6 इंटू गॅमा एमओ आपला 1.10 असतो. इथं FY ची व्हॅल्यू घ्या 250 न्यूटन पर mm स्क्वेअर. आता मला याच्यात MD ची व्हॅल्यू सांगा, MD किती आला, समथिंग टी स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये आला असेल, समथिंग टी स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये आपली व्हॅल्यू आली असेल. टी स्क्वेअर कॉन्स्टंट ठेवून मला MD ची व्हॅल्यू सांगा किती आली, टी स्क्वेअर कॉन्स्टंट ठेवून MD ची व्हॅल्यू सांगा किती आली. .45 आली का बघा. तनिष्क 55 कस काय आली, अरे वेगवेगळ्या व्हॅल्यू कस काय येतात तुमच्या. 1.2 इंटू 250 डिवाइडेड बाय 6 इंटू 1.1, 45.45 व्हॅल्यू आहे. अशा चुकीच्या कस काय सांगताय, कोणी 55 सांगते, कोणी 454 सांगते. व्यवस्थित बघा, 45.45 इंटू टी स्क्वेअर, टी स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये आपली व्हॅल्यू आली, बरोबर आहे का. 45.45 व्यवस्थित कॅल्क्युलेट करा पोरांनो. ठीक आहे, चला याच्यात काही डाऊट आहे का, याचा मी एक फोटो काढून घेतो तुम्हाला नंतर PDF पाठवायला. क्लिअर असेल तर सगळ्यांनी यस करा, नसेल तर विचारा काय क्लिअर नाहीये. ठीक आहे, चला लक्ष द्या. मग आता एम आपल्याकडे आलेला आहे, आपल्याकडे MD आलेला आहे. आता आपण काय करू शकतो, त्यांना कम्पेअर करू शकतो आणि कम्पेअर केल्यानंतर आपल्याला जे भेटणार आहे आन्सर, दॅट विल बी अवर थिकनेस ऑफ प्लेट. मग इथं लिहायचं कम्पेअर क्रिटिकल मुवमेंट अँड डिझाइन मुवमेंट. ओके, मग क्रिटिकल मुवमेंट आपली काय आलेली होती, 151.259 इंटू 10⁻³ इज इक्वल टू, ही आपली आली 45.45 इंटू टी चा स्क्वेअर. ओके, मग इथून आपल्याला टी ची व्हॅल्यू भेटून जाते शिफ्ट सॉल्व केल्यानंतर. सांगा टी ची व्हॅल्यू किती येते, टी ची व्हॅल्यू सांगा इकडे 151.259 10⁻³ डिवाइड बाय 45.45. हे सगळं अंडर रूट मध्ये केल्यानंतर 57.68. चेक करा 57.68 येते का, 57.68 mm. याला आपण राऊंड फिगर करू शकतो, राऊंड फिगर याला करू शकतो 60 mm. आणि दिस विल बी युअर कंप्लीट डिझाइन ऑफ बेस प्लेट. मग इथे लिहायचं प्रोव्हाइड
52 by 350 by 60 mm size बेस प्लेट. क्लिअर आहे का सगळ्यांना? सांगा. बरोबर आहे तनिष्क? ओके, बरोबर आहे. स्नेहल बरोबर आहे आन्सर. हा C1 समजणं गरजेचं आहे, त्याच्यासाठी ही डायग्राम आहे. व्यवस्थित बघा, काहीच केलं नाही, सिंपल मॅथमॅटिक्स यूज केलेलं आहे, प्लस मायनस केलंय, डिवाइड केलंय आणि आन्सर फाइंड आउट केलेलं आहे. आता आपल्याला ऍक्च्युअल काय डिझाईन करायचंय, तर आता आपल्याला बोल्टेड कनेक्शन डिझाईन करायचंय. आता मला तुम्ही सांगा की क्वेश्चन मध्ये त्यांनी आपल्याला गिव्हन दिलंय का की बोल्टेडच कनेक्शन डिझाईन करा किंवा वेल्डेडच कनेक्शन डिझाईन करा, असं काही दिलंय का? क्वेश्चन मध्ये त्यांनी दिलंय का आपल्याला? क्वेश्चन मध्ये दिलेला नाहीये. मग क्वेश्चन मध्ये जेव्हा दिलेलं नसतं तेव्हा आपली मर्जी असते, आपण बोल्टेड कनेक्शन डिझाईन करून मोकळून जायचं गसेट प्लेटला. मोस्टली गसेटेड बेसला तुम्हाला बोल्टेडच कनेक्शन विचारतात आणि वेल्डेड विचारलं तर एकदमच सोपं. साईज अज्युम करायची, जिथं जिथं सेक्शन आहे तिथे सगळीकडे वेल्ड असा आजूबाजूनी करायचा. जसं आपण स्लॅब बेसच्या डिझाईनला केलं, ती लेंथ आपण कॉमन सेन्सनी काढली, आपल्याकडे सेक्शनच्या डिटेल होत्या त्या स्टील टेबल मधून घेतल्या आणि मग त्या ऍड करत गेलो आपण. सिमिलर याच्यात तसंच करायचं वेल्डेड मध्ये. वेल्डेड सोपं असतं म्हणून ते विचारत नाही. जनरली आपल्याला एक्झामला बोल्टेडच कनेक्शनचं डिझाईन करतात, कारण की ते थोडंसं अजून 2-4 स्टेप त्याच्यात ऍड करावं लागतात, ते पण सोपंच आहे. मग इथं आपल्याला आता कितव्या नंबरची स्टेप होती आपली? ही आपली 6 नंबरची स्टेप होती. आता 7 नंबरला आपल्याला काय करायचंय? प्रोव्हाइड 420 mm phi anchor bolt on each corner of base plate. बेस प्लेटच्या प्रत्येक कॉर्नरला 20 mm चा अँकर बोल्ट प्रोव्हाइड करायचा. हे आपण असं अज्युम केलं तर ही आपली बेस प्लेट आहे, जिची साईज 852 mm आणि इकडे 350 mm आहे. हिच्या प्रत्येक कॉर्नरला 20 mm चा बोल्ट आम्ही अज्युम केला, असं आपल्याला त्यांना दाखवायचंय. कळालं का? हे अझम्पशनचा पार्ट आहे जो आपण ऑलरेडी बेस स्लॅब बेस मध्ये शिकलेलो आहे, तोच गसेटेड बेस मध्ये आपल्याला इथं प्रोव्हाइड करायचा आहे. आणि 8 नंबरला आपल्याला काय करायचंय? डिझाईन ऑफ बोल्टेड कनेक्शन. मग बोल्टेड कनेक्शनचं डिझाईन अतिशय सोपं आहे, काय अवघड नाही त्याच्यामध्ये. सर्वात पहिले आपल्याला काय करायचंय? फाइंड आउट डायमीटर ऑफ बोल्ट होलचा डायमीटर आपल्याला फाइंड आउट करायचं, म्हणजे डीओ. मग डीओचा फॉर्म्युला काय असतो? तुम्ही ती आपलं लेक्चर बघितलं असेल तर, जो नॉमिनल डायमीटर असतो त्याच्यामध्ये आपण कव्हर ऍड करतो. आता कव्हरची जी व्हॅल्यू आहे ती जर आपला 16 ते 24 mm मध्ये असेल किंवा 24 mm पेक्षा जास्त असेल, 16 ते 24 mm मध्ये असेल तर आपण ती 2 mm प्रोव्हाइड करतो. ओके, कशाची? कव्हरची व्हॅल्यू 2 mm घेतो. मग आता तेच आपला डायमीटर किती? 20 mm आहे, म्हणजे आपल्याला 20 + 2 करावं लागेल, म्हणजे इथं 22 mm चा आपला डायमीटर ऑफ होल आला. आता बोल्टचा डायमीटर आणि होलचा डायमीटर यांच्यामध्ये फरक पाहिजे. जर बोल्ट 20 चा आहे आणि होल पण 20 चं केलं तर मग अवघड होऊन जाईल. ओके, आणि बोल्ट जर 20 चा आहे आणि होल 18 चं केलं तर मग बोल्ट घुसणारच नाही. आपल्याला बोल्टच्या डायमीटर पेक्षा थोडस जास्त आपल्याला काय करावं लागणार आहे? क्लिअरन्स ठेवावं लागणार. आणि हे सगळं फर्स्ट युनिट मध्ये बेसिक मध्ये शिकतो आपण, डिझाईन ऑफ बोल्टेड कनेक्शन. म्हणून तुम्हाला वारंवार सांगतो, तिथं सगळं एक्सप्लेन केलंय डिटेल मध्ये, तिथं तुम्ही हे बघा. चला लक्ष द्या. मग हे क्लिअर असेल तर सेकंड नंबरची स्टेप आपल्याला काय करायची आहे? फाइंड आउट शिअरिंग स्ट्रेंथ ऑफ बोल्टची शिअरिंग स्ट्रेंथ फाइंड आउट करायची, ज्याला आपण काय म्हणतो? VDSB. मग VDSB चा फॉर्म्युला काय? तर आपण इथं असं अज्युम करतो की फुल्ली थ्रेडेड बोल्ट. फुल्ली थ्रेडेड जर बोल्ट मी अज्युम करतोय तर फुल्ली थ्रेडेड बोल्ट साठी आपल्याला जो फॉर्म्युला यूज करायचा आहे, जो आयएस कोड मध्ये दिला आपल्याला ऑलरेडी, 0.8
इथं यूज करायचा FUB इंटू NN इंटू 0.78 इंटू π/4 इंटू d² डिवायडेड बाय √3 इंटू गॅमा MB. बरोबर आहे का सांगा मला. फॉर्म्युला बरोबर आहे का. जर तुम्ही फर्स्ट लेक्चर आपलं बघितलं असेल तर आता याच्यामध्ये FUB दिलेला नसेल तर आपण 400 न्यूटन पर mm² अज्युम करतो. ओके 4.6 ग्रेड साठी अज्युम 4.6 ग्रेड बोल्ट. आपल्याला बोल्टची ग्रेड दिलेली नाही तर ते अज्युम करावं लागते आणि 4.6 साठी FUB ची व्हॅल्यू 400 हे आपल्याला समजावं लागतं. त्याच्यानंतर ओके हे सगळं दिलेलं आहे मी. त्याच्यानंतर आता नंबर ऑफ शेअर प्लेन. नंबर ऑफ शेअर प्लेन आता याच्यामध्ये किती येतील ते बघा. नंबर ऑफ शेअर प्लेन म्हणजे काय तर परत एकदा तुम्हाला डायग्राम काढून समजावं लागेल ऍक्च्युअली नंबर ऑफ शेअर प्लेन असतं काय. ओके तर आता आपल्याला या केस मध्ये कव्हर प्लेट दिलेली आहे, मग बेस प्लेट दिली आहे आणि मग क्लीट अँगल दिलेला आहे, असा विषय दिलेला आहे. तर आता आपल्याला यांना कनेक्ट करायचंय तर नंबर ऑफ शेअर प्लेन आता किती येतील. मागच्या वेळेस नुसती गसेट प्लेट होती तर एक आला होता, यावेळेस इथं पण येणार आहे आणि इथं पण येणार आहे, म्हणजे नंबर ऑफ शेअर प्लेनची व्हॅल्यू आपली 2 येणार आहे. आता हे नंबर ऑफ शेअर प्लेन काय असतं कसं असतं हे सगळं तुम्हाला मी त्या लेक्चर्स मध्ये सांगितलंय. ते सगळ्यांना बघायचं, मी वारंवार म्हणतोय ते लेक्चर बघा. ते बेसिक लेक्चर आहे, ते तुम्ही बघितले तरच तुम्हाला हे सगळं कळणार आहे आणि सोपं आहे, काय अवघड नाही कळायला. म्हणजे नंबर ऑफ शेअर प्लेन इथं 2 आले, NN ची व्हॅल्यू 2 आली, डायमीटर आपल्याला किती दिलेला होता 20 mm दिलेला होता. त्याच्यानंतर गॅमा MB आपण IS कोडच्या टेबल नंबर 5 मधून घेतो जो 1.25 असतो. ओके मग सगळं आल्यानंतर आपल्याला आता काय करायचंय लास्टला व्हॅल्यू पुट करायची आहे 400 इंटू 2 इंटू 0.78 इंटू π/4 इंटू 20 चा स्क्वेअर डिवायडेड बाय √3 इंटू गॅमा MB 1.25. सांगा मग VDSB ची व्हॅल्यू किती आली. VDSB ची व्हॅल्यू किती आली सांगा. कॅल्क्युलेट करून सांगा पटकन. किती आली VDSB ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून सांगा पटकन सांगा किती आली ही. $90.54 बरोबर आहे स्नेहल. परफेक्ट 90.54. हे अवघड नाही स्नेहल, जर तुम्ही पहिल्या युनिट बघितला ना हे सगळं एकदम सोपं आहे. 90.54 इंटू 10⁻³ न्यूटन. हा पण तुम्हाला ही NN ची व्हॅल्यू जी आहे ना ही NN ची व्हॅल्यू समजण्यासाठी तुम्हाला थेरीचे लेक्चर बघावं लागतील, ते पण मी ऍड केलेले. तनिक जर तू महत्वाचं बघितलं असेल तर त्याच्यामध्ये तुला फक्त न्यूमरिकल आणि स्टेप मध्ये ही NN ची व्हॅल्यू कशी आली हे एवढं समजणार नाही. त्यासाठी तुला थेरीचे लेक्चर बघावं लागतील आणि ते सुद्धा मी ऍड केले अतिशय व्यवस्थितरित्या. बोल्टचं फेल्युअर कसं होतं तिथून सुरुवात केलेली, कशा टाईपचे फेल्युअर असतात काय असतात आणि त्याच्यानंतर NN ची व्हॅल्यू काय, शेअर फेल्युअर मध्ये NN ची व्हॅल्यू ते सगळं सांगितलंय तुम्हाला बघायचंय. चला तुमच्याकडे वेळ होता, तुमच्याकडे वेळ आहे, लेक्चर ऑलरेडी अपलोड केलेले आहे ते बघून घ्या. त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला सी मध्ये काय करायचंय फाइंड आउट बिअरिंग स्ट्रेंथ ऑफ बोल्ट. बिअरिंग स्ट्रेंथ ऑफ बोल्ट म्हणजे काय VDPB. VDPB चा फॉर्म्युला काय आहे 2.5 इंटू KB इंटू D इंटू T इंटू FU अपॉन गॅमा MB हा फॉर्म्युला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला KB ची व्हॅल्यू फक्त काढावं लागते, बाकी सगळ्यात आपल्याला एक तर दिलेलं आहे नाही तर मग आपल्याला अज्युम करायचं. FU ची व्हॅल्यू दिली नसेल तर 410 न्यूटन पर mm² आपल्याला अज्युम करायची. D आपल्याला 20 mm ऑलरेडी दिलेला आहे. थिकनेस आपल्याला किती दिलेली आहे. आता थिकनेस ऑफ थिनर प्लेट घ्यायची पोरांनो, थिकनेस ऑफ थिनर प्लेट. मग दिलेल्या प्लेट पैकी थिनर कोणती आहे तर 10 mm 16 mm यांच्या मधली थिनर कोणती आहे तर 10 mm.
तर आपण इथं घेताना किती घेणार 10 mm. ओके. गॅमा एमबी ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे आयएस कोडच्या टेबल नंबर 5 मधून घ्यायची आहे 1.25. आता भरपूर वेळेस आलेलं आहे. उरला फक्त केबी. आता केबी ची व्हॅल्यू कशी काढायची त्यासाठी आपल्याला 4 फॉर्म्युले, त्या 4 फॉर्म्युल्यांमधून मिनिमम व्हॅल्यू आपल्याला केबी ची घ्यायची. ओके. मग ते सॉल्विंग लेक्चर मध्ये स्नेहल तुला ते कळणार नाही एन ची व्हॅल्यू, तर तिथं कळले असेल तर वेल अँड गुड, नसल कळली तुला थेरी बघावं लागेल. सगळे लेक्चर मी ऍड केलेले. ओके ठीक आहे. चला हे कळालं का? इथपर्यंत कळालं का? हे कळालं असेल तर याचा फोटो काढतो आणि पुढे आपण वळायला मोकळं. स्नेहल तुला थेरीचे काही लेक्चर्स बघावे लागतील तेव्हा तुला जास्त क्लिअर होईल एन ची व्हॅल्यू. नंबर ऑफ शेअर प्लेन, बोल्टचं जितके तुकडे होणार आहे ना, जिथून बोल्टचा तुकडा होणार आहे ना तो म्हणजे शेअर प्लेन असतो, एवढं लक्षात ठेव. मग ती डायग्राम काढायची याची आपली, त्या डायग्राम मध्ये बोल्ट दाखवायचं आणि तिथं बघायचं की बोल्ट किती तुटणार आहे, किती वेळा तुटणार आहे, त्या हिशोबाने नंबर ऑफ शेअर प्लेन घ्यायचे. चला लक्ष द्या. मग आता हे झालं असेल तर आपल्याला आता काय करायचंय, केबी ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. मग केबी ची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची इकडे लक्ष द्या. तुम्हाला बघायचे ते लेक्चर्स तेव्हा कळणार आहे मित्रांनो. आता इथं लिहायचं केबी इज मिनिमम ऑफ बिलो. मग कोणत्या कोणत्या व्हॅल्यू आहे त्यांच्यामधून मिनिमम राहतो. पहिले तर येणार आहे तुमची E/3 इंटू DO, याचं उत्तर काढायचं. सेकंड येणार आहे तुमचं P/3 इंटू DO मायनस 0.25, याचं आन्सर करायचं. थर्ड येणार आहे तुमचं FUB/FU, याचं तुम्हाला आन्सर काढायचंय. आणि लास्ट येणार आहे चौथं 1. ओके. या चारींपैकी मिनिमम. मग आता ई म्हणजे काय तर एंड डिस्टन्स, आणि एंड डिस्टन्स आपण किती घेतो 1.5 इंटू DO घेतो फॉर मशीन कट होल. बरोबर. 1.5 इंटू DO. आता DO आपण वरतीच काढला 22, म्हणजे किती उत्तर आलं याचं 1.5 इंटू DO. हे सगळं तुम्हाला फर्स्ट लेक्चर्स मध्ये बघायला भेटणार आहे. ते बघायचंय. तुम्ही डायरेक्ट इकडे उडी मारली तर काही समजणार नाही. 33 mm. ओके. त्याच्यानंतर पी ची व्हॅल्यू काय असते, मिनिमम पिच 2.5 इंटू D, म्हणजे 2.5 इंटू 20, म्हणजे आपला पिच किती आला तर तो आला, पी ची व्हॅल्यू आपली आली 25 दुने 50, म्हणजे 50 mm. मग या व्हॅल्यू वरती पुट करायच्या. ई किती आलाय तुमचा 33 डिवाइड बाय 3 इंटू 22, याचं उत्तर काढा. पी किती आलाय तुमचा 50 डिवाइडेड बाय 3 इंटू 22 मायनस 0.25, याचा आन्सर काढा. FUB किती आहे 400 आणि FU किती आहे 410, याचा आन्सर काढा. आणि हा तर 1च आहे. चला पहिल्याचा आन्सर काढा. 33 डिवाइडेड बाय 2 इंटू 3 इंटू 22, हे आन्सर आलं तुमचं 0.5. त्याच्यानंतर नेक्स्ट काढा. हे आन्सर आलं, हे पण तुमचं आन्सर आलं 0.5. हे तुमचं आन्सर आलं 0.97. आता केबी यांच्या मधला मिनिमम आहे. मग यांच्या वरच्या मधला मिनिमम व्हॅल्यू किती येईल सांगा मला. वरचे जे आहे त्यांच्या मधला मिनिमम किती येईल सांगा. तनिष्क 242 कोणतं सांगितलं तू. 242 चा काय संबंध नाही. 242 चा काय विषय नाही इथं. यांच्या मधून मिनिमम तर 0.5 येणार आहे. मग टेक KB इज 0.5. KB ची व्हॅल्यू 0.5 घ्यायची, विच इज मिनिमम ऑफ अबव. वरच्या 4 व्हॅल्यूच्या मिनिमम व्हॅल्यू आपण घेतली. ओके. मग केबी ची व्हॅल्यू आल्यानंतर आपल्याला फक्त या फॉर्म्युल्यामध्ये ती केबी ची व्हॅल्यू आपल्याला पुट करायची आणि आपल्याला जे आन्सर भेटणार आहे ते आपल्याला बघायचे. सांगा मग आता जो फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये पुट करा व्हॅल्यू किती ते सांगा. आता VDPB बिअरिंग स्ट्रेंथ ऑफ बोल्ट 2.5, तसाच 2.5 इंटू केबी किती आलाय 0.5 इंटू D किती आहे 20 इंटू T किती आहे 10 गुणिले
FU किती आहे 410 डिवायडेड बाय 1.25 सांगा VDPB ची व्हॅल्यू किती आली VDPB ची व्हॅल्यू किती आली सांगा VDPB ची व्हॅल्यू किती आली सांगा सांगा पटकन VDPB ची व्हॅल्यू किती आली पटकन सांगा किती आली 82 बरोबर किती आली ती 82 किलो न्यूटन म्हणजे 82 इंटू 10⁻³ न्यूटन म्हणजे 82 किलो न्यूटन ओके मग आता मला सांगा नेक्स्ट आपल्याला काय करायचंय याच्यामध्ये हा किती सी पार्ट होता ना आता डी मध्ये आपल्याला काय करायचंय फाइंड आउट बोल्ट व्हॅल्यू आणि बोल्ट व्हॅल्यू काय असते बोल्ट व्हॅल्यू इज मिनिमम ऑफ VDSB अँड VDPB मग आता VDSB आणि VDPB मधली मिनिमम सांगा VDSB किती आलाय 90 VDPB किती आलाय 82 म्हणजे दॅट इज 82 किलो न्यूटन क्लिअर आहे का इथपर्यंत यस ऑर नो याच्यामधून आणि याच्यामधून तुम्हाला मिनिमम व्हॅल्यू सांगायची ती आपण किती घेतली 82 घेतली क्लिअर आहे का ओके मग आता लास्ट आपल्याला जे फायनल ज्याची रिक्वायरमेंट आहे ते काय स्केच साठी आपल्याला कशाची रिक्वायरमेंट आहे नंबर ऑफ बोल्ट ची रिक्वायरमेंट आहे स्केच साठी आपल्याला काय लागणार आहे नंबर ऑफ बोल्ट लागणार आहे चालते मग आता नंबर ऑफ बोल्ट कसे काढणार ई मध्ये स्टेप नंबर ई नंबर ऑफ बोल्ट इज इक्वल टू टोटल फॅक्टर लोड डिवाइड बाय 2 अपॉन बोल्ट व्हॅल्यू आता फॅक्टर लोडला डिवाइड बाय 2 का केलं कारण की आपलं जे गसेटेड बेसचं कनेक्शन आहे त्याच्यामध्ये सेक्शन पण लोड टेकिंग पार्ट आहे आणि जे कनेक्शन आपण करतोय ते पण लोड टेकिंग पार्ट आहे मग असं अज्युम केलं जातं की जो सेक्शन आहे तो 50% लोड घेणार आणि जे कनेक्शन आहे ते 50% घेणार मग 50% म्हणजे डिवाइड बाय 2 लोडला डिवाइड बाय 2 करायचं आपण काय डिझाईन करतोय आपण कनेक्शन डिझाईन करतोय मग कनेक्शन 50% घेणार आहे ना लोड मग लोडला डिवाइड बाय 2 करायचं ओके मग आता सांगा इथे मला पीयू किती होता आपला 2500 डिवायडेड बाय 2 होल डिवायडेड बाय 82 मग नंबर ऑफ बोल्ट किती आले सांगा नंबर ऑफ बोल्ट तुमचे किती आहे 2500 15.24 म्हणजे राऊंड फिगर मध्ये किती आले 16 नंबर्स 16 आपल्याला बोल्ट आलेले मग इथं लिहायचं प्रोव्हाइड 16 20 mm 5 bolt in 2 rows 2 रो मध्ये आपल्याला प्रोव्हाइड करायचे इन 2 रो कळालं का सांगा कळालं का इथपर्यंत तनिष्क ठीक आहे मग आता लास्टला आपलं काय राहणार आहे फक्त स्केच राहणार आहे आणि आपलं न्यूमरिकल संपणार आहे फक्त स्केच आपल्याला काढायचंय आणि न्यूमरिकल आपलं संपलं ओके अतिशय सोपं आहे व्यवस्थित तुम्हाला फक्त पुन्हा एकदा वाटल्यास व्हिडिओ बघा आणि जर काय अडलं तर विचारा काही डाऊट असेल तर विचारा सर असं नाही असं घेऊ का ओके मग आता आपल्याला फायनल स्केच आपल्याला काढायचंय हा ई आपल्याला किती आलाय ते लागणार आहे ई आपल्याला एज डिस्टन्स आपल्याला 33 आलंय आणि पिच आपल्याला 50 आलेला आहे
मग आता स्केच नेहमी आपण आतापर्यंत जे काढत आलेलो आहे तेच स्केच काढायचं. हा आपला सेक्शन असणार आहे. या सेक्शनच्या डिटेल्स आपल्याला द्यावा लागतील. ही आपली बेस प्लेट असणार आहे आणि हे आपला कॉन्क्रीट ब्लॉक असणार आहे. कॉन्क्रीट ब्लॉक M20 चा. ओके. आता हा सेक्शन आहे ISWB 400 @ 66.7 kg/m. हा तो सेक्शन आहे. आता याच्यात आपल्याला त्यांनी ऑलरेडी काय देऊन दिलेलं होतं, त्यांनी आपल्याला कव्हर प्लेट दिलेली होती. कव्हर प्लेट आपल्याला त्यांनी ऑलरेडी दिलेली. कव्हर प्लेट आपल्याला त्यांनी ऑलरेडी दिली. ओके. याला म्हणू आपण कव्हर प्लेट 300/16 mm. कव्हर प्लेट 300/16 mm. त्यानंतर आपण जी गसेट प्लेट डिझाइन केली ती गसेट प्लेट आपल्याला द्यायची. ही आपण गसेट प्लेट डिझाइन केली ती गसेट प्लेट आपल्याला इथं द्यायची. ओके. ही आपली गसेट प्लेट 10 mm थिक. इकडं पण तेच लिहायचं, गसेट प्लेट 10 mm थिक. आणि नेक्स्ट आपल्याला हा जो आपण क्लिट अँगल काढला तो क्लिट अँगल इथं आपल्याला दाखवायचा आहे. त्या क्लिट अँगलची साईज क्लिट अँगल 100 ISA 100/100/10 mm. ISA 100/100/10 mm. ओके. आणि मग आपल्याला हा एवढा ओव्हरहँग पोर्शन, आता इथं आपल्याला काय दाखवावं लागतील, प्रत्येक कॉर्नरला हे अँकर बोल्ट दाखवावं लागतील. 4 20 mm phi at each corner. इथं पण लिहायचं 4 20 mm phi at each corner. ओके. आणि हा जो ओव्हरहँग पोर्शन आहे तो ओव्हरहँग पोर्शन आपल्याला किती घ्यायचा आहे, जो आपण ऑलरेडी अजूम केला 100 mm. हा एवढा आहे 100 mm. ठीक आहे. आणि ही इथे आपल्याला गसेट प्लेटची साईज दाखवावं लागेल. इथं आपल्याला विड्थ दिसणार आहे B = 852 mm आणि इथे आपल्याला थिकनेस दिसणार आहे 60 mm. थिकनेस ऑफ बेस प्लेट आपले असणार आहे 60 mm आणि इथं साईज देऊन द्यायची वाटल्यास 852/350/60 mm साईज बेस प्लेट. ओके. आणि हे झाल्यानंतर आपल्याला इथं 2 रो मध्ये आपण दाखवतोय, म्हणजे 16 बोल्ट आहे ना, टोटल 16 बोल्ट आहे ना, 2 रो मध्ये दाखवतोय, म्हणजे एका याच्यात 8 इथे येऊन जातील आपले. मग एका याच्यात 8 म्हणजे 1 2 3 4 5 6 7 आणि मध्ये कुठेतरी एक 8 दाखवा. हा इकडे येईल, इकडे येईल. सिमिलर इथं जसे दाखवले असे 1 2 3 4 5 6 7 आणि 8. ओके. हे आपल्याला इथं दाखवायचे 16 20 mm phi bolt in 2 rows. in 2 rows. ओके. अशी फायनल डायग्राम आपल्याला काढायची आणि विषय संपवायचा आहे. कळाली का डायग्राम तनिष्क? डायग्राम कळाली का? एकदम व्यवस्थित कळाली? ही टिपिकल डायग्राम आहे तनिष्क, ही अशीच काढायची नेहमी. ओके. ठीक आहे. आता एक न्यूमरिकल मी होमवर्कला देणार आहे, ते मला उद्या सॉल्व्ह करून पाहिजे. उद्या आपण काय घेणार आहे, उद्या आपण याच्या पुढचे युनिट घेणार आहे, युनिट नंबर 4. युनिट नंबर 3 आपलं ऑफिशियली कंप्लीट झालं. इसेंट्रिकली लोडेड कॉलम
आणि त्याच्यामध्ये आपलं गसेटेड बेस आणि स्लॅब बेस होतं. ओके, म्हणजे जवळपास आपला 22 ते 25 मार्काचा सिलेबस कव्हर झाला. आता आपल्याला काय करायचंय, फ्लेक्झरल मेंबरचं डिझाईन बघायचंय उद्याच्या लेक्चरला. ओके, तोपर्यंत स्टे कनेक्टेड. बाय बाय.